संस्कृती ही समाजशास्त्रातील अतिशय महत्त्वाची संकल्पना असून या संस्कृती शब्दाचा शब्दशः अर्थ पाहत असताना संस्कृती शब्दाला इंग्रजीमध्ये कल्चर हा शब्द वापरला जातो. कल्चर या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील कल्चरा या शब्दापासून झालेली आहे. संस्कृतीचा अर्थ स्पष्ट करताना काही विचारवंतांनी पुढील प्रमाणे व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातील पहिले विचारवंत आहेत एडवर्ड टायलर. यांच्या मते समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान, कला, श्रद्धा, नीतितत्वे, कायदे, परंपरा आणि इतर क्षमता, सवयी तसेच इतर तत्सम गोष्टी संपादित करतो त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणास संस्कृती असे म्हणतात. तर हर्स्कोविट्स या विचारवंताच्या मते संस्कृती वातावरणाचा मानवनिर्मित भाग आहे. तर डॉक्टर इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञा यांच्या मते संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे जीवनपद्धती व जीवनमूल्ये म्हणजे संस्कृती होय. वरील विविध विचारवंतांनी केलेल्या संस्कृतीच्या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की संस्कृतीमध्ये मानवनिर्मित भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ कौशल्य, श्रद्धा, ज्ञान, भौतिक कल्पना या अभौतिक बाबी होत. तर मानवाने निर्माण केलेल्या घरे, दागिने, कपडे, इमारती, यंत्रे, अवजारे इत्यादी या भौतिक किंवा डोळ्याने दिसणाऱ्या बाबी आहेत. संस्कृती ही मानवनिर्मित असून ती व्यक्तीला शिकावी लागते. समाजाचा एक सदस्य या नात्याने ज्ञान, विश्वास, परंपरा, नीतितत्वे, कायदे इत्यादी गोष्टी व्यक्ती संपादित करते. त्यामुळे संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. तसेच संस्कृती ही अमूर्त असते. संस्कृती ही समूह विशिष्ट किंवा समाज विशिष्ट तसेच काल विशिष्ट बाब आहे. ती स्थिर नसून काळानुसार बदलत जाते.